मुळा भंडारदरा निळवंडे धरणातून 7.89 TMC पाणी जायकवाडीला सोडण्यात आल्यानं या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रवरा नदीपात्रात आंदोलन करण्यात आलं। सरकारनं मुळा भंडारदरा निळवंडे या धरणातून 7.89 TMC पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पटारे यांनी प्रवरा नदीपात्रात उतरून शेतकऱ्यांसह आंदोलन केलं। समन्यायी पाणी वाटप कायदा फेरविचार करून नव्यानं पास करावा, कोकणात वाहून जाणारं पाणी तात्काळ वळवावं, परतीच्या बोलीवर ऊसाच्या पेमेंटमधून टनाला 100 रुपये परतीची ठेव कापावी, मराठवाडा नगर नाशिक भागातील उद्योगपतींकडून परतीच्या बोलीवर निधी जमा करावा, ऊसाला ठिबक सिंचन 100% अनुदानावर बसून द्यावं, शेततळ्याची फळबागाची अट रद्द करून 100% कर्ज मंजूर करून द्यावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। हे भंडारदरा धरण हे आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ब्रिटिशांनी बांधलेलं आहे आणि या ब्रिटिशांनी या धरणावर कालवे बांधलेले आहे आणि त्या कालव्याच्या पाण्यावर आम्ही शेती करतो। परंतु सन 2005 साली समन्यायी पाणी वाटप कायदा स्थापन करून आमच्या शेतकऱ्यांच्या प्रपंचात विष काढवण्याचं काम तथाकथित सरकारने केलेलं आहे। आम्हाला वाटलं होतं नवीन सरकार आल्यानंतर अच्छे दिन येतील, परंतु ह्या नवीन सरकारने मागील कायद्याची अंमलबजावणी करून आमच्या शेतकऱ्यांच्या प्रपंचात विष काढवलेलं आहे। त्यामुळे आम्ही या कायद्याचा निषेध करण्यासाठी व हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन या नदीपात्रात केलेलं आहे। कारण आमच्या डोळे देखत आमचे पिकं जळताना आम्हाला दिसत आहे। आमच्या विहिरीला पाणी वाढलेलं नाही, आमचे बोर कोरडे टाके, आमच्या मुलांचे प्रपंच, मुलींचे लग्न कसे करावे हा आमच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता आमचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे आणि आम्हाला शासनाने काहीच दिलासा दिलेला नाही, परंतु आम्ही लढा देऊन कसरी प्रपंच चालवण्याचा प्रयत्न करतो। परंतु आमच्या प्रपंचाची राख रांगोळी होताना आम्हाला आमच्या डोळ्याच्या दिसत आहे। त्यामुळे आम्ही हवालदिल होऊन या नदीत आमच्या जीवनाचा अंत करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। अधिवेशनात जर सरकारने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही मंत्री, आमदार, खासदार, कोणते लोकप्रतिनिधी यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, यांना घरात घुसून येणार, यांना घरात घुसून यांचं आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि यांना घरातून बाहेर निघून देणार नाही। यांच्या घरात आम्ही बैठा सत्याग्रह करू, आमच्या मुलाबाळासह आम्ही त्यांच्या घरात जाऊन बसू आणि त्यांनी हा कायदा रद्द केल्याशिवाय आम्ही चैन बसणार नाही। आमचं रक्त सांडलं तरी चालेल, आम्हाला त्याची पर्वा नाहीये, पण हे कायदा रद्द झालाच पाहिजे। प्रवरा नदीपात्रात उतरून शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या। यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सी 24 ताससाठी प्रतिनिधी गोविंद साळुंके, श्रीरामपूर।